गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आता आपलं फर्स्ट जे काही चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट आपण स्टार्ट करणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन काय बघा, पहिला पॉईंट की फिजिक्स नेमकं काय. बघा फिजिक्समध्ये कुठल्या आपल्याला टर्म्सचा विचार करावा लागतो. तर बघा फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर वी मेजर various physical quantities during experiments. In our day-to-day life, we need to measure a number of quantities. Example: size of objects, volume of liquids, amount of matter, weight of vegetables or fruits. बघा आता इथपर्यंत आपण समजून घेऊ की नेमकं फिजिक्समध्ये वेगवेगळे आपण क्वांटिटी म्हणजे काय की एखादी वस्तू की आपण क्वांटिटेटिव्ह सायन्स एक प्रकारे ते आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय की ज्याच्याने आपण काउंटिंग करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे त्याला आपण म्हणू शकतो की संख्या म्हणजे की मोजू शकतो, असं ते एक प्रकारे काय आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे. मग आता बघा की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय की ज्या आपण हाताळू शकतो की हाताने आपण त्या एक प्रकारे अशा क्वांटिटी आहेत की ज्याला आपण मेजर करू शकतो, डोळ्यांनी आपल्याला दिसू शकतायत, अशा क्वांटिटीला त्यांनी काय म्हटलेलं आहे, फिजिकल क्वांटिटी. पुढे जाऊन ह्या फिजिकल क्वांटिटीची तुम्हाला सेपरेट डीपमध्ये पुढे जाऊन टॉपिक येणार आहे. तर त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी कोणत्या, डिराइव्ह क्वांटिटी कोणत्या, ते सर्व आपण अभ्यास करणारच आहोत. आता इथे फक्त लक्षात असू द्या की फिजिकल क्वांटिटी आहे की ज्या वेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करता. तर बघा आपले ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल त्यावेळेस आपले एक्सपेरिमेंट होतील. ते एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात. बघा एक्सपेरिमेंटमध्ये जसा लोखंडाचा गोळा आहे, मायक्रोमीटर, स्क्रू गेज, नंतर स्पेरोमीटर, असे वेगवेगळे. म्हणजेच काय की ह्या साहित्याद्वारे तुम्ही काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. म्हणजेच काय की एखादी जर तार असेल, बरोबर आहे, तांब्याची म्हणा किंवा अल्युमिनियमची, तर त्याला तुम्ही काय करणार, तर त्या मायक्रोमीटर, स्क्रू गेजद्वारे, स्पेरोमीटरद्वारे हे जे साहित्य आहे, इन्स्ट्रुमेंटचं काय हे नाव आहे. मी एक तुम्हाला एक अंडरस्टँड होण्यासाठी हे एक्झाम्पल देते, इथे नाही येत ते, परंतु ह्या चॅप्टरमध्ये त्याचा उल्लेख येणारच आहे पुढे. तर इथे एक प्रकारे तुम्हाला मेजरमेंटशी रिलेटेड ते साहित्य आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, म्हणून त्याचा मला उल्लेख इथे करावा लागतोय. तर तुम्हाला जर ह्या साहित्याद्वारे काय करू शकता, तुम्ही जी काही तार असेल ती मेजर करू शकता. नंतर लोखंडाचा असा स्पियर असेल, मग स्पियर म्हणजे काय, गोल असा गोळा, तर तो तुम्ही त्याची काय करू शकतात, रेडियस मेजर करू शकतात. तर इथे एक्सपेरिमेंटचा उल्लेख आल्यामुळे मला हे सांगावं लागलं. त्यानंतर बघा आता बऱ्याचदा आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बरेच असे नंबर ऑफ क्वांटिटीजचा आपल्याला उल्लेख हा करावा लागत असतो. जसं काय आता आपण साईज ऑफ ऑब्जेक्ट. आता एखादी वस्तू, ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू. ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू. तुम्ही सायन्सची डिक्शनरी घ्यायची, नवीन असल्यामुळे किंवा सायन्सची डिक्शनरी नसेल मिळत तर आपली जी रेग्युलर असेल तर त्याच्यामध्ये बघायचं. ते पण नसेल तर तुम्ही गुगलमध्ये जायचं आणि त्या शब्दांचे अर्थ हे सर्च करायचे. परंतु आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड इन फिजिक्स हे पुढे टाकायचं, कारण प्रत्येक सब्जेक्टशी रिलेटेड जो काही शब्दाचा मिनिंग असणार आहे तो हा वेगवेगळा असणार आहे, एवढं लक्षात असू द्या. मग आता इथे ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू. आता साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू. आता हा चॉक आहे, बरोबर आहे, तर ह्या चॉकची साईज, बरोबर आहे. मग आता ही मेजर करायची असेल तर तुम्ही काय घेणार, एखादी स्केल घेणार, तर स्केलच्या साहित्याने तुम्ही काय करणार, त्या याच्याने मेजर करणार. हे पण काय आलं, आपलं फिजिक्स मध्ये झालं. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान. तर समजा आता तुम्ही एखाद्या बकेटमध्ये वॉटर फिल केलं, बरोबर आहे, तर त्यावेळेस त्या वॉटरला त्या बकेटचं काय येणार आहे, व्हॉल्यूम येणार आहे. म्हणजे काय, त्याचं आकारमान येणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथे काय आलं, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड वॉटर असू द्या किंवा दुसरे एनी लिक्विड असू द्या. तर त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय, कुठलाही पदार्थ. तर अमाऊंट ऑफ मॅटर, मी एखादा पदार्थ घेतला. आता मी समजा तुमच्या खाण्याचे पदार्थ असतील तर तुम्हाला
एक प्रकारे आणल्यानंतर तुम्ही मग अमाऊंट विचारणार की नाही बघ किती पदार्थ हे मागवायचे, बरोबर आहे. म्हणजे काय आपल्याला क्वांटिटी ही लागणार आहे. मग अशा पद्धतीने त्याच्यानंतर वेट ऑफ व्हेजिटेबल्स ऑर फ्रुट्स. तुम्ही मार्केटमध्ये गेले तर तुम्हाला काय लागणार आहे, तिथे जर समजा घरून तुम्हाला सांगण्यात आलं की नाही एवढ्या एवढ्या व्हेजिटेबल्स तुम्हाला आणायचे आहेत, भाज्या आणायच्या आहेत, एवढे फ्रुट्स आणायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला क्वांटिटी लागणार आहे. 1 किलो 2 किलो जे काही असेल ते. म्हणजे इथे पण काय आलं, फिजिक्स आलं, म्हणजे मेजरमेंट आलं एक प्रकारे. किंवा बॉडीचं टेम्परेचर. सिंपल गोष्ट आहे की बॉडीचं टेम्परेचर हे थर्मामीटरद्वारे मेजर केलं जातं किंवा एनी इन्स्ट्रुमेंट, असं नाही की त्याच्यानेच मेजर केलं जाईल. तर टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी देखील इथे आपल्याला जे काही मेजरमेंट म्हणजेच काय फिजिक्सचा इथे एक प्रकारे हे समावेश होत असतो. त्यानंतर लेंथ ऑफ क्लॉथ इट्सेट्रा. म्हणजे आता जर समजा तुम्ही कापड खरेदी करायला गेले तर साहजिक आहे की 1 मीटर क्लॉथ म्हणजे कापड, तर तुम्हाला एवढं लागणार आहे. म्हणजे काय तिथे पण तुम्हाला क्वांटिटीचा उल्लेख आहे. मग आता डिफरंट अशा क्वांटिटीज आर मेजर्ड इन डिफरंट युनिट्स. परंतु प्रत्येक क्वांटिटीसाठी जे काही युनिट लागणार आहे ते कसं असणार आहे, वेगवेगळं असणार. साहजिक आहे. जर समजा तुम्हाला क्लॉथ मेजर करायचं असेल तर तुम्हाला 1 मीटर हे स्केल लागणार आहे, म्हणजे त्याचं युनिट मीटर असणार आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला व्हेजिटेबल्स फ्रुट्स आणायला सांगितले तर त्यावेळेस तुम्हाला 1 kg म्हणजेच काय किलोग्रॅम हे काय असणार आहे, त्याचं युनिट असणार आहे. म्हणजेच काय प्रत्येक क्वांटिटीसाठी जे काही मेजरमेंट असणार आहे आणि ते जे युनिट असणार आहे ते कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. मग आता अजून एक्झाम्पल बघा की एक्झाम्पल आहे लेंथ इन मीटर, टाइम इन सेकंड. म्हणजे हे काय पुढचे एक्झाम्पल, हे तर इन डेली लाईफ मधले एक्झाम्पल झाले. परंतु आता त्यांनी फिक्स असे एक्झाम्पल कसे घेतलेले आहेत की लेंथ इन मीटर. म्हणजे काय की लेंथ म्हणजे काय, लांबी ही कशामध्ये मोजली जाणार आहे, मीटरमध्ये मोजली जाणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्याचं युनिट काय आलं, एक प्रकारे मीटर. त्याच्यानंतर टाइम तुम्हाला जो काही असणार आहे त्याचं युनिट असणार आहे सेकंद. म्हणजे टाइम हा पण सेकंद त्याच्यामध्ये आपण मेजर करू शकतो. त्याच्यानंतर मास म्हणजे काय, वजन. तर वजन हे कशामध्ये मोजलं जातं, किलोग्रॅम मध्ये. वेगवेगळे युनिट अजूनही असू शकतील, परंतु इथे आपण काय घेते, एक जनरल एक्झाम्पल घेतलेले किलोग्रॅम इट्सेट्रा. मग आता सगळ्यात महत्वाचं की डेफिनेशन. म्हणजेच काय की आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले. मग आता यावरून आपल्याला जी काही युनिटची डेफिनेशन ही सांगता येईल की द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजेच काय की एक प्रकारे स्टँडर्ड म्हणजे काय की त्याला तुम्ही बदलवू शकत नाही. म्हणजे काय की ते जागतिक सत्य आहे की एक प्रकारे त्याला कोणीही बदलवू शकणार नाही. एक स्टँडर्ड मेजर आहे ऑफ एनी क्वांटिटी. म्हणजे तुम्ही कुठलीही क्वांटिटी घेणार तर त्याला फिक्स असं मेजरमेंट असणार आहे, फिक्स त्याला युनिट असणार आहे, त्याला कोणीही चेंज करू शकणार नाही. असं नाही की मीटरच्या ऐवजी आपण दुसरं काहीतरी यूज करू तिथे युनिट, असं चालणार नाही. म्हणून इज कॉल्ड ॲज द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजेच काय की त्या क्वांटिटीची एक प्रकारे काय असणार आहे, ते युनिट असणार आहे. अशा पद्धतीने आपण डेफिनेशन बघितली. परंतु आता काही एक प्रकारे सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. मग आता ते कुठले असणार आहेत बघा. आता सिस्टीम ऑफ युनिट्स फर्स्ट एक असणार आहे सीजीएस, की जे सेंटीमीटर ग्राम सेकंद सिस्टीम. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे MKS, मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. त्याच्यानंतर तिसरं असणार आहे FPS, त्यालाच म्हटलेलं आहे फूट पाऊंड
सेकंद सिस्टीम, त्याच्यानंतर चौथं असणार आहे SI सिस्टीम इंटरनॅशनल, तर आता हे जे काही बघा सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, सी फॉर सेंटीमीटर, त्याच्यानंतर G फॉर ग्राम, S फॉर सेकंड. सिस्टीम हे प्रत्येकाला, सिस्टीम म्हणजे काय एक प्रकारे पद्धती आहेत ह्या वेगवेगळ्या युनिट्स साठी, एककासाठी. आता MKS, M म्हणजे काय मीटर, K म्हणजे काय किलोग्रॅम, S फॉर काय असणार आहे सेकंद. नंतर बघा FPS, F म्हणजे काय फूट, P म्हणजे काय पाऊंड, S फॉर सेकंड सिस्टीम, SI S फॉर सिस्टीम, नंतर I फॉर इंटरनॅशनल म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. तर अशा पद्धतीने ह्या 4 सिस्टीम ऑफ युनिट आहेत. परंतु आता आपल्याला जे काही यूज करायचे आहेत किंवा पुढे जाऊन ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही असणार आहे CGS, MKS आणि FPS चा तरी कमी असणार आहे, पण CGS आणि MKS चा पुढे जाऊन उल्लेख येणार आहे. तर इज कॉल्ड ॲज द इंटरनॅशनल सिस्टीम म्हणजे ह्या तिघही ज्याच्यावर मी या खुणा गेलेल्या आहेत CGS, MKS आणि FPS ह्या ज्या आहेत, तर यांना म्हटलेलं आहे त्यांनी इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजेच काय की इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट इज कॉल्ड ॲज द SI युनिट. म्हणजेच काय यांना तिघांनाही मिळून आपण काय म्हणू शकतोय, इंटरनॅशनल एक प्रकारे सिस्टीम असं म्हणू शकतोय. मग आता अशा पद्धतीने आपण या चॅप्टरची इंट्रोडक्शन केलेली आहे. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहे, पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघू डिराइव्ह क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटीचा अभ्यास करणार आहोत. ते पण अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत. पूर्ण जर चॅप्टरची सुरुवात जर तुम्हाला समजली तर मग पुढचं चॅप्टर आपोआप हे समजायला लागतं. तर अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शन ह्या चॅप्टरची केलेली आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे. कुठले शब्द जर समजत नसतील, तुमचा आता सुरुवात आहे 11ची, तर डिक्शनरीचा जरूर वापर करा. जर समजा सायन्सची डिक्शनरी नसेल मिळत तर कुठली तुम्हाला मी त्याच्याऐवजी तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे. आता सगळ्यांकडेच तुम्ही आता नेटचा यूज करताच, व्हॉट्सअप वगैरे, त्याच्यासाठी तर गुगलवर सर्च करायचं, तो शब्द टाकायचा आणि त्या शब्दाचा मीनिंग इन मराठी, तर तो टाकल्यानंतर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ लगेच समजेल. अगदी लहान लहान शब्द असतील किंवा कोणाला काही समजतच नसेल तर तशा पद्धतीने तुम्ही मीनिंग हे शब्दांचे गुगलवर सर्च करायचे आणि तिथे लिहून घ्यायचं. तुमच्या ज्या नोट्स असतील तुम्ही जरी त्या पद्धतीने पाठवलं तरी चालेल मला, म्हणजे आता इथे तुम्ही लिहिलं की मला समजेल की नाही खरंच तुम्ही अभ्यास करतायत की तशा पद्धतीने, की तुम्हाला त्यांचे मीनिंग जर अडत असतील, समजत नसतील, तर तुम्ही ते सर्च करायचं आणि तिथे मराठीमध्ये छोट्या अक्षरात इथे लिहायचं. जसं मी आता इथे तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्टचं काय असणार आहे, वस्तू. मग त्या पद्धतीने तुम्ही स्टडी करत जायचा, म्हणजे तुम्हाला तो टॉपिक काय होईल, इझी होत जाईल. ओके. आणि लिहून मग मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं फोटो काढून. नमस्कार.